प्रशासनाला जाग आणणारी दुर्घटना. धुळे सुरत महामार्ग रक्तरंजित. कोंडाईबारी घाटात ट्रकच्या भीषण धडकेत ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू. महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे आणि सुरक्षिततेकडे होत असलेल्या दुर्लक्षाचे भयानक परिणाम धुळे सुरत महामार्गावर पुन्हा एकदा समोर आले. आज गुरुवार सकाळी 8 वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळील उतारावरील धोकादायक गतिरोधकाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका निष्पाप ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झालाय. ऊस कारखान्यातून काम संपवून ट्रॅक्टर घेऊन घरी परतणाऱ्या संजय पुत्या गावित वय 47 राहणार चितवी यांच्यावर काळाने झडप घातली. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक GJ14X 8672 ने त्यांच्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की संजय गावित यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघात होताच संबंधित ट्रक चालक तेथून पसार झाला. सतत अपघातांना आमंत्रण देणारा हा कोंडाईबारी घाट मृत्यूचा सापळा बनत असताना प्रशासनाला जाग कधी येणार? धोकादायक गतिरोधके आणि अवजड वाहनांच्या बेदरकार वेगावर नियंत्रण नसणे हेच या अपघाताचे मूळ कारण आहे. केवळ पंचनामा करून पळून गेलेल्या चालकाचा शोध घेण्याऐवजी प्रशासनाने तातडीने या महामार्गावरील सुरक्षितता उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशी संतप्त मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली. फरार ट्रक चालकाचा शोध युद्धपातळीवर सुरू असून पुढील तपास जलद गतीने सुरू आहे. सम्राट V7 न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट.